ते माहीतच नव्हतं तिला अपॉइंटमेंट केलं म्हणून. जेव्हा नाही, पण एक हे आहे की संस्था ज्यांची आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. कारण कोणाला रुजू करतोय, कुठे जागा निघाली आहे, त्याच्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी किंवा सील लावणं आवश्यक. काय झालं, संस्थेमध्ये जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा सुनील आकांत हा अध्यक्षांना अध्यक्ष मानतच नव्हता. त्याच्यामुळे अध्यक्ष हे आपल्या व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना ह्या प्रत्यक्षात काय काय गोष्टी असतात ते जोपर्यंत त्याला कर्मचाऱ्यांकडून माहीत होत नाही तोपर्यंत त्याला माहीत होत नव्हतं. आणि जेव्हा त्याला माहीत झालं हे तेव्हा त्यांनी मग कारवाई सुरू केली अध्यक्षांनी. संस्थेचे अध्यक्ष माननीय संप्रमेशजी उजवणे यांची काही प्रकृती बरोबर नसल्यामुळे त्यांनी मला प्रतिनिधी म्हणून पाठवलं. त्यांनी संस्थेसंबंधी एक प्रकरण जे होतं ते आपल्यासमोर सांगायला आणि माहिती द्यायला पाठवलं. त्याच्यामुळे आपण इथं प्रेसमध्ये आपण उपस्थित आलो. काय आपलं नाव आहे आणि कोणची संस्था आहे? मी उत्तम नंदेश्वर आहे. समर्थ रामदास शिक्षण संस्था आमगाव. संस्थेअंतर्गत 3 शाळा आहेत. संस्थेचे पहिली शाळा समर्थ विद्यालय तिगाव, दुसरी शाळा नूतन हायस्कूल कुराळा, तिसरी शाळा लोकमान्य तिलक विद्यालय धरबडा. तिन्ही संस्थेअंतर्गत संस्था वर्ग जो आहे, संस्थेमध्ये 7ची कार्यकारिणी असते. 7मधून 4 व्यक्ती मरण पावले आणि 3 आता हयात आहेत. 3मधून रमेशजी उजवणे हे अध्यक्ष मरण पावल्यामुळे उपाध्यक्ष आता म्हणून अध्यक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष आहेत ते, आणि मी संचालक आहे. आणि सुनील आकांत हे सचिव आहेत रेकॉर्डेडनुसार. तर रमेशजी उजवणे यांना संस्थेसंबंधी कोणतीही माहिती न देता सुनील आकांत यांनी भरती प्रकरण केले. त्यानंतर अध्यक्षांनी ही माहिती विभागाकडून किंवा इतरांकडून माहिती काढली तेव्हा ती माहितीचा सखोल अभ्यास करून ती माहिती बोगस प्रकारची निघाली आणि बोगस नियुक्ती केली असे त्यांना आढळले. त्यानंतर त्यांनी मग तक्रार केल्यानंतर पोलीस दाखल केल्या नाही. पोलिसांनी त्या परिस्थितीला बरोबर समजलं नाही आणि त्यांनी अवॉइड केला आणि त्याच्यामुळे ते मग दिवाणी आपलं आमगावच्या न्यायालयामध्ये गेले आणि ते तिथं त्यांची तक्रार दाखल केली. त्या उद्देशाने मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे 20 जानेवारी 2025ला. तर बोगस डॉक्युमेंट्स रविशंकर शुक्ल विद्यापीठ यांच्याकडून बोगस डॉक्युमेंट्स अध्यक्षांच्या नावाने आलेलं आहे हे त्यांना जेव्हा माहीत झालं तेव्हा त्यांनी म्हटलं की हे आमच्याकडे असं नव्हतं आणि ते कसं आलं. ह्या हायकोर्टातून त्यांनी जे दाखल केलं होतं सुनील आकांतने त्याची प्रत त्यांनी मागितली आणि त्याच्यानुसार मग त्यांनी तक्रार दाखल केली. पोलीस रिपोर्ट केली आणि पोलीस रिपोर्टाने त्यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी मग आमगाव न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं आणि ते न्यायाधीशांनी संपूर्ण प्रकरण हाताळलं आणि समजून घेतला आणि रमेशजी उजवणेचं सर्व ऐकून घेतला. त्याच्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून त्यांनी सिद्ध केलं की खरंच हे यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. अशा प्रकारचे मग त्यांच्याही नोंद झाली आणि अशा प्रकारे रमेशजी उजवणे मला त्यांनी सांगितलं की आपण माझी प्रकृती बरी नाही आहे, तुम्ही थोडंसं माझं सहकारी आणि संचालक असल्यामुळे आपण थोडंसं प्रेसला द्या किंवा असे लोकांना संस्थेसंबंधी गुमराह करू नये, कर्मचाऱ्यांना गुमराह करू नये आणि त्या व्यक्तीपासून कर्मचाऱ्यांनी सावध राहावं. कोणत्याही प्रकारचे बनावटी कागदावर तो कसाही करू शकतो, काही करू शकतो. त्याच्यामुळे आणि शिक्षण विभागाने त्याच्यात दखल घेतली पाहिजे की त्यांचे कोणते स्वाक्षरीचे कागद आहेत ते रेकॉर्डेड संस्थेनुसार आहेत किंवा नाही याची पाहणी करावी असे संबंधीनं आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थेच्या अध्यक्षाच्या वतीनं माझं म्हणणं आहे.